आपल्या आई वडिलांनी काय खोटं बोललंय हे हिला सगळं माहिती असणार आहे. पण माझ्या प्रतीकचं एवढं चांगलं स्थळ बघून हिची सुद्धा मती फिरली असणार. आणि एवढं चांगलं स्थळ कशाला सोडा. बघू ना, साखरपुडा झाला, लग्न झालं की सांगता येईल काय ते. असाच प्लॅन होता ना तुमचा. प्रतीक, तुला बोलली होती ही काही? नाही, नाहीतर तेव्हाच मी लग्न मोडलं असतं. स्वानंदी, म्हणून तू मुद्दाम माझ्यासमोर गप्प गप्प असायचीस का? सगळं घरदारच प्रौढ आहे यांचं. आपण यांच्याशी नातं जोडायचं नाहीये प्रतीक. तू कशाला आहे? मीच सांगतो, मला स्वानंदीशी लग्न करायचं नाहीये. प्रतीकराव, तुम्ही प्लीज जरा समजून घ्या. हे बघा, आधीच्या पिढीतल्या लोकांची मतं वेगळी होती, आपण नव्या पिढीतले आहोत, आपली मतं वेगळी आहेत. तुम्ही जसे इतके वर्ष थांबलात ना लग्नासाठी, तसंच रोहनच्या ताईने सुद्धा लग्नाला याच्या आधी प्रायोरिटी दिली नसेल. मग तो तिचा प्रश्न आहे ना. मला तिशीच्या आतलीच मुलगी हवी आहे. माझं ठरलंय. प्रतीकराव, वय हा एकच क्रायटेरिया आहे का लग्नासाठी? माझ्यासाठी आहे. पण काय हो राजवाडे, तुम्ही यांची एवढी वकिली करताय, यांना एवढी चांगली माणसं म्हणताय, मग यांना कशाला जेलमध्ये टाकलं होतं तुम्ही? पोलिसात तक्रार कशाला दिली होती? हे बघा, ती जुनी गोष्ट आहे. पण गोष्ट खरी आहे ना. यांच्या छोट्या मुलीनं तुमच्या गाडीनं अपघात झाल्याचा खोटा आरोप केला होता ना तुमच्यावर. म्हणजे स्वानंदीच्या घरातले सगळेच खोटारडे. मग चांगलं कोण आहे? हिनं तुमची वृद्धाश्रमाची जागा हडपली, बरोबर आहे ना? हे कोणी सांगितलं तुम्हाला? ते महत्वाचं नाहीये. लग्न करताना मुलीची सगळी माहिती काढावी लागते राजवाडे साहेब. पण आम्ही मूर्ख ठरलो ना, कारण हे सगळं आम्हाला माहीतच नव्हतं. इतके पैशाला हपापलेली लोक असतील ना असं वाटलं नव्हतं आम्हाला. चांगली माणसं म्हणे पत्रिका खोट्या द्यायच्या, वय खोटं सांगायचं, दुसऱ्याच्या जमिनी हडप करायच्या, दुसऱ्याच्या चांगल्या मुलांना जाळ्यात ओढायचं, फसवायचं त्यांना. ही सगळी सजावट, हा बडेजाव हा दुसऱ्याकडून करून घ्यायचा. ही तुमची चांगली माणसं आहेत ना, तुमच्याकडेच ठेवा. आम्हाला नकोय ती. आमच्या आयुष्यात पण नकोय आणि आमच्या नात्यात पण नकोय. काय बोलताय रे? स्वानंदीने ती जमीन अजिबात हडपलेली नाही.